अपरांग अपरांग भूमीतील भूमिपुत्रांच्या आरोग्याच्या काळजीसाठी उपचारासाठी परिपूर्ण हॉस्पिटल, सर्व मल्टीस्पेशालिटी सुविधा व यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध आहेत. कोकणातील मेडिकल हब बनण्याच्या दृष्टीने अपरांत चिपळूणमध्ये दमदार व आश्वासक पाऊल टाकत आहे. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपकरणे व निष्णात तसेच अनुभवी डॉक्टर्सची टीम, सपोर्टिव्ह स्टाफ तसेच सदैव 24 तास रुग्णाच्या सेवेसाठी असलेली सर्व यंत्रणा तत्पर असते. एकाच छताखाली जवळपास सारे काही हे सर्व उपलब्ध करून देण्याचा अपरांग मॅनेजमेंट टीमचा नेहमीच प्रयत्न असतो. नमस्कार, मी डॉक्टर गौतम कुलकर्णी. मी गेली 12 वर्ष फक्त आणि फक्त आयसीयूमध्ये काम करतोय. मी MD फिजिशियन तज्ञ आहे आणि क्रिटिकल केअर सेक्टरमध्ये मी काम करतोय आणि त्यावरती माझी डिग्री पण आहे. सध्या मी अपरांतमध्ये फुल टाइमर कन्सल्टंट आणि आयसीयू इंटेन्सिव्ह म्हणून काम करतोय. आज आपण आपल्या आयसीयू संबंधित काही गोष्टी तुमच्याशी मला शेअर करायच्या आहेत. तर आपलं आयसीयू हे वन ऑफ द आयसीयू आहे की ज्याला आपण म्हणतो की वॉललेस आयसीयू. आज सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की वॉललेस आयसीयू म्हणजे काय असतं. तर आपल्या आयसीयू मध्ये सगळ्या तिन्ही बाजूमध्ये फक्त आणि फक्त काच आहे आणि एका बाजूला फक्त भिंत आहे, जी मेन स्ट्रक्चरची भिंत असणार आहे. आता याचा फायदा काय पडतो की कुठलाही जेव्हा एक व्यक्ती आजारी पडतो तर त्या आजारी व्यक्तीच्या मनामध्ये जेव्हा पेशंट असतो आयसीयू मध्ये तेव्हा बाकी काही नसतं. आपण बरं कधी होणार, आपल्या घरातली माणसं आपण भेटणार का, कसं भेटणार का. तर ह्या एका डोक्यामध्ये जो विचार चालू असतो पण काही करू शकत नसतो. पण जेव्हा एका आयसीयू मध्ये बाहेरचा सूर्यप्रकाश, बाहेरची माणसं, बाहेरचे आवाज काही किंवा जेव्हा ऐकू येतात तेव्हा एक मनामध्ये उमेद जमा होते की बाबा आपण जागो आहोत, आपल्या गोष्टी कळत आहेत. ओके, हा एक वॉललेस आयसीयूचा फायदा असतो. नेक्स्ट, जेव्हा कुठल्याही घरामध्ये आपण लहान असताना शिकलो शाळेमध्ये की जेव्हा घरामध्ये सूर्यप्रकाश येतो तेव्हा त्या घरामध्ये ते घर निर्जंतुकीकरण असणार आहे. त्याच प्रमाणामध्ये जेव्हा आयसीयू मध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते आयसीयू मोस्ट ऑफ द टाइम नॉन इन्फेक्शियस म्हणजे इन्फेक्शनचं प्रमाण भरपूर कमी असणार आवश्यक असतं. ह्या वॉललेस आयसीयूचा हा फायदा असतो. अनेक फायदा असतो की खूप वेळ जेव्हा एक व्यक्ती आयसीयू मध्ये असतो, ज्या वेळेला पेशंटला मशीन लागतं, पेशंट शुद्धीत नसतो, अशा पेशंटमध्ये आयसीयू सायकोसिस नावाचा एक प्रकार आहे. तर हा आयसीयू सायकोसिस प्रकार जेव्हा ज्या आयसीयू मध्ये लाईट कमी असणार आहे त्यामध्ये भरपूर जास्त असतात आणि ज्यामध्ये लाईट खूप चांगला पडतो तर त्या आयसीयू मध्ये हा प्रकारचा त्रास हा कमीत कमी असतो. तर हे आहेत आयसीयूच्या आपल्या वॉललेसचे पहिले फायदे. दुसरा प्रकार आहे की आपल्या आयसीयू मध्ये 24/7 2 डायलिसिस सेंटर्स आहेत, ज्या आपल्याला इमर्जन्सीमध्ये सपोज एका पेशंटची किडनी काम करत नसेल तर त्या पेशंटला आपण आयसीयू मध्ये तुरंत स्वरूपामध्ये काही औषधं चालू करून या डायलिसिसचा आपण फायदा घेऊ शकतो. आता या आयसीयू मध्ये अजून एक आहे की त्याला म्हणतो डिफिब्रिलेटर, जे आपण बघतो की पेशंटला शॉक देऊन हृदय जे बंद पडलं असेल ते आपण चालू करू शकतो. इव्हन त्या डिफिब्रिलेटर अशी काही सेटिंग असतात की आपल्याला टेम्पररी पेसमेकर म्हणजे हृदय बंद पडायच्या आधारावरती आहे पण त्या जागेलाच आपण काही एक प्रकारचं अटॅचमेंट करून ते हृदय आपण धडधड चालू ठेवू शकतो. ह्याला म्हणतो आपण टेम्पररी पेसमेकर. अशाच प्रकारे आपण आपलं आयसीयू न्यूरो क्रिटिकल केअर म्हणजे मॅक्सिमम फुल्ली इक्विप्ड की ज्या पेशंटला न्यूरो लेवलच्या डायग्नोस्टिक, न्यूरो लेवलचे ऑपरेशन आणि त्यानंतरची पोस्ट ऑपरेटिव्ह केअर ही आपल्या आयसीयू मध्ये आपण घेऊ शकतो. तर त्याच प्रकारे आपल्या आयसीयू मध्ये प्रत्येक बेड हा ऑटोमॅटिक आहे आणि ह्या बेडला आपल्याला एका बटनाद्वारे किंवा एका पुलीद्वारे आपण फुल प्रॉप डाऊन असं करू शकतो. प्लस ह्या बेडचा फायदा असा असतो की ह्या बेडवरती पेशंट जास्त वेळ राहिल्यामुळं आपल्या पायाला, आपल्या पाठीला, आपल्या बटक्सना ज्या जखमाचे चान्सेस असतात ते कमीत कमी होतात. प्लस आपल्या इथं नुसतं ट्रीटमेंट देऊन आपण भागत नाही. आपल्या इथं फुल्ली पेशंटला कॉपरेशन,
काउन्सिलिंग, मेडिकल काउन्सिलिंग ह्या प्रकारचा पण सुविधा पण देत असतो. परत आपल्या आयसीयू मध्ये आपण डेली एका पेशंटला फिजिओथेरपी म्हणजेच काही गोष्टी असतात त्याला म्हणतो आपण काही व्यायाम, त्या स्पेसिफिक व्यायामाद्वारे आपण पेशंटला पटकन त्याच्या पायावरती उभं राहायला आपण आपल्याकडनं प्रयत्न करत असतो. त्याचप्रकारे आपण आपल्या आयसीयू मध्ये हार्ट अटॅक म्हणजे हृदयाचे धक्का जेव्हा असतो तर त्यामध्ये पेशंटला आपण ते स्पेसिफिक औषधं द्यायसाठी आपला आयसीयू हा सुसज्ज आयसीयू आहे. तर आपला आयसीयूचा लाभ हा सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्या आयसीयूचा फायदा सगळ्यांना व्हावा अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर अमोल निकम, स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जरी तज्ज्ञ, अपरांत हॉस्पिटलमध्ये गेल्या 23 डिसेंबरपासून आपण गायनॅक डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. या डिपार्टमेंटमध्ये स्त्रीरोग विषयी तसेच विविध स्त्रियांच्या आजारांची तपासणी, ते प्रसूती माता, डिलिव्हरी, त्यानंतर वंध्यत्व निवारण तसेच विविध लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सर्व अत्याधुनिक ट्रीटमेंट आपल्या या हॉस्पिटलमध्ये सुरू केलेलं आहे. आणि या चिपळूण पंचक्रोशीतील सगळे लोक त्या लोकांना याचा लाभ होईलच. गेले 3 वर्ष मी अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे कार्यरत आहे. गेल्या 3 वर्षात चा जर आढावा घ्यायचा झाला तर सर्वात प्रथम मी आमच्या ऑपरेशन थिएटरबद्दल सांगेन. किंवा ऑपरेशन थिएटर म्हणजे हे आम्हाला एखाद्या मंदिरासारखं असतं. इट इज वन ऑफ द बेस्ट ऑपरेशन थिएटर्स आय हॅव सीन आणि इट इज द स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज त्याच्यामध्ये आहेत. Our anesthesia machines are very state of the art, very costly machines, operation tables, all the instruments. We are having all the instruments of laparoscopic surgery, endoscopy, etc. गेल्या 3 वर्षात जवळजवळ मी सर्व प्रकारच्या सर्जरीज केलेल्या आहेत. अगदी म्हणायला गेलं तर अगदी डोक्यापासून अगदी पायापर्यंत ज्या काही सर्जरी असतील त्या मेनली मी कव्हर केल्या आहेत. म्हणजे डोक्याला घ्यायचं झालं तर बरहोल करून डोक्यामध्ये ब्रेन आणि कवटीच्या मध्ये जो क्लॉट तयार होतो त्या क्लॉट्सच्या बऱ्याच केसेस मी केलेल्या आहेत इकडे. तर आपण त्याच्यामध्ये एक रुटीन सर्जरीमध्ये हर्निया, अपेंडिक्स, हेड्रोसिल ह्या रुटीन केसेस झाल्या. ह्या रुटीन केसेस तर नेहमीच चालूच असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्या रुटीन केसेस. आणि इमर्जन्सीमध्ये मेनली ह्या चिपळूणमध्ये ट्रॉमा वर्क हे बऱ्याच प्रमाणात आहे. पुष्कळ प्रमाणात हेड इंजुरीच्या केसेस येतात आणि प्रत्येक केस जी बाहेरगावी जाईल ती आम्ही इथेच ट्रीट करतो. जास्तीत जास्त आम्ही असं बघतो की ते इथेच ट्रीटमेंट देता येईल आणि ज्या केसेस एकदम सिरियस असतात आणि एकदम असतात त्यांनाच आम्ही बाहेर पाठवतो. अन्यथा आम्ही बऱ्याच केसेस या लास्ट 3 इयर्समध्ये अगदी शेकडोनी केसेस हेड इंजुरीच्या आणि इतर ट्रॉमा केसेस केलेल्या आहेत. रुटीन ॲबडोमिनल ऑपरेशन्स, रुटीन इमर्जन्सीज होतात, परफोरेशन्स होतात, कधी अपेंडिक्स फुटतं, कधी आतडीचा अल्सर फुटतो, कधी आतडीला पीळ पडतो, कधी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सिरियस पेशंट असताना ते प्रेझेंट करतात. शिवाय बैलाने मारलेल्या, पोटावर मारलेल्या, आतडी फुटलेल्या वगैरे अनेक प्रकारच्या केसेस, अशा प्रकारच्या केसेस मी इकडे हँडल केलेले आहेत. त्याबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीची पूर्ण सुविधा अवेलेबल आहेत. चांगले कॅमेरे आहेत आणि चांगले इक्विपमेंट्स आहेत. तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी आम्ही रुटीनली लॅप्रोस्कोपिक अपेंडिसेक्टमी, लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी चालूच असतं. शिवाय आम्ही लॅप्रोस्कोपिक नेफ्रेक्टमी, सो किडनीचं जे ऑपरेशन आहे ते आम्ही दुर्बिणीद्वारे केलेलं आहे. त्यानंतर एंडोस्कोपीमध्ये अपर GI एंडोस्कोपी आणि कोरोनोस्कोपी ह्या आमच्याकडे केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये अजूनही आम्हाला मी अशी आमच्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करणार आहे की त्याच्यामध्ये अजून 2 प्रकारच्या एंडोस्कोपी ॲड कराव्यात म्हणून. तो ब्रॉन्कोस्कोपी याच्यामध्ये आम्ही युजली इन नियर फ्युचर ॲड करणार आहोत. कोरोनोस्कोपी आणि अपर GI स्कोपी या चालूच असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डायग्नोसिससुद्धा केलेलं आहे. काही पेशंटला अन्ननलिकेचा कॅन्सर असतो, काही वेळा स्टमक कॅन्सर असतो, कित्येक वेळा अल्सर असतात.
आणि कित्येक वेळा दारू पिल्याने जे लिव्हर खराब झाल्यानंतर जे रक्तस्राव होतो, अन्ननलिकेमधल्या नसा फुगून त्याचा रक्तस्राव होतो, अशा प्रकारचे डायग्नोसिस केलेले आहे. आणि त्या नलिकेवरचं सुद्धा इथे ब्लिडिंग होणाऱ्या व्हायरसेस त्यासुद्धा इथे आम्ही ट्रीटमेंट देतो. दुसरं राहिलं की सुपर स्पेशालिटीवरचं काय, सुपर स्पेशालिटीमध्ये आम्ही न्यूरोलॉजी केसेस या नेहमीच करतो. प्रोस्टेट असो, स्टोन असो, किडनी स्टोन असो किंवा इतरही काही किडनी ट्युमर असो, त्या सर्व प्रकारच्या केसेस इथे हँडल केले जातात आणि बेस्ट ऑफ द न्यूरोसर्जन्स आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट करतात आणि माझ्या कोऑपरेशनमध्ये या केसेस हँडल केल्या जातात. नंतर काही वेळा न्यूरोसर्जन आम्ही इथे बोलावतो आणि काही क्रिटिकल केसेस त्यांच्याकडनं आम्ही करून घेतो आणि अशा प्रकारे काही चालत. आणि नंतर ऑन्कोसर्जरी, कॅन्सर सर्जरीच्या सुद्धा बऱ्याच केसेस आम्ही इथे केलेल्या आहेत आणि व्हिजिटिंग ऑन्कोसर्जन असतात, त्यांच्यासाठी मी केसेस डायग्नोसिस मी प्लॅन करून मी पोस्ट करतो. आणि दुसरं एक लास्ट बट नॉट द लिस्ट इज डायबेटिक फूड. या एरियामध्ये म्हणा किंवा इंडियामध्ये म्हणा, डायबिटीस हा एकदम जगाची राजधानी झालेली आहे. डायबिटिकबद्दल जर राजधानी असेल तर ती इंडिया आहे आणि हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे प्रमाण डायबिटीसचं. आणि त्यामुळे डायबेटिक फूट होणं, जरा जरी इंजुरी फूटला झाली तरी त्याचं रूपांतर बऱ्याच केसेसमध्ये डायबेटिक फूटमध्ये होतं आणि अशा प्रकारे बऱ्याच वेळा त्यांचं पाय सेव्ह करणं हे जिकिरीचं काम असतं. आणि अशा प्रकारच्या अगदी अक्षरशः मी सांगतो की गेल्या 3 वर्षामध्ये शेकडोनी केसेस आम्ही केलेल्या आहेत. त्यानंतर त्यांची पूर्ण ट्रीटमेंट स्किन ग्राफ्टिंग सहित त्यांची आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे. आणि अशा प्रकारे ह्या चिपळूणमधल्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या मेडिकल फॅसिलिटीज वाढतच चाललेल्या आहेत आणि देर आर मेनी हॉस्पिटल्स असो आणि चांगल्या फॅसिलिटीज आमच्याकडून तर मिळतातच, इतर हॉस्पिटलसुद्धा आहेत. आणि अशा प्रकारे चिपळूण एक मेडिकल हब असं होतं आहे आणि त्याची अजूनही चिपळूणमध्ये क्षमता आहे की अजूनही ते मोठं हॉस्पिटल होईल. आणि आमच्या मॅनेजमेंटच्या एक त्यांचा प्लॅनसुद्धा आहे की हे हॉस्पिटल अजूनही मोठं होईल त्यांचं इन फ्युचर. त्याला काही कालावधी जाईल, परंतु निश्चितपणे अपरांत हॉस्पिटल एक फार मोठं हॉस्पिटल म्हणून उदयास येईल. नमस्कार, मी डॉक्टर सचिन बाळकृष्ण विधाते. सध्या अपरांत हॉस्पिटल येथे रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आमच्या इथे सध्या हाय एंड सोनोग्राफी मशीन आहे आणि हाय एंड CT स्कॅन मशीनही आहे आणि एक्सरे मशीन आहे. तर सोनोग्राफीमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, प्रेग्नंट पेशंटच्या सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, पोटाच्या सोनोग्राफी किंवा लोकल सोनोग्राफी जसं थायरॉईड, स्तनांची सोनोग्राफी, डोळ्याची सोनोग्राफी आणि हाताचे पायाचे कलर डॉपलर, मानेचे कलर डॉपलर, जर प्रेग्नंट पेशंटचे 5व्या महिन्यातली मोठी सोनोग्राफी, या सगळ्या सोनोग्राफी करतो. तसेच या व्यतिरिक्त सोनोग्राफी आपल्या इथे इमर्जन्सी पेशंटसाठी 24 तास उपलब्ध असते. तसेच आपल्या इथे असलेल्या हाय एंड CT स्कॅन मशीनमध्ये आपण 24 तास सेवा देऊन सर्व प्रकारचे CT स्कॅन आपण 24 तास करतो. तसेच आमच्या इथे हाय एंड एक्सरे मशीन आहे अवेलेबल. तसेच ICUमध्ये आम्ही वेगळं एक सोनोग्राफी मशीन विथ 2D इको फॅसिलिटी उपलब्ध करून ठेवलेलं, जेणेकरून ICUतल्या इमर्जन्सी पेशंटला सोनोग्राफी किंवा 2D इकोसाठी कुठे न हलवता बेडवरच त्यांची सोनोग्राफी किंवा कलर डॉपलर किंवा 2D इको या सगळ्या तपासण्या आपण तिथल्या तिथे करू शकतो. मी अमित तांबडकर अपरांत हॉस्पिटलमध्ये डायलिसिस इन्चार्ज म्हणून काम करतो आहे. अपरांत हॉस्पिटलमध्ये रेझेनियस कंपनीच्या 7 हिमोडायलिसिस मशीन आहेत. आपल्याकडे हिमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, प्लाझ्मा फेरोसिस, चारकोल डायलिसिस इत्यादी प्रकारची डायलिसिस केली जातात. सोबत आपल्याकडे गरजू रुग्णांसाठी महात्मा फुले योजना ॲक्टिवेट झालेली आहे. महात्मा फुले योजनेमध्ये केशरी रेशन कार्ड आणि पिवळे रेशन कार्ड असलेल्या रुग्णांना त्याचा लाभ घेता येतो. आपल्याकडे 24 तास हिमोडायलिसिस सेवा उपलब्ध आहे.
इमर्जन्सी म्हणून ICUमध्ये येणाऱ्या पेशंटसाठी आपण ICUमध्ये एक स्टँड बाय मशीन ठेवलेली आहे की जेणेकरून इमर्जन्सी येणाऱ्या पेशंटचं ICUमध्ये डायलिसिस केलं जाते. सोबत हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C असलेले डायलिसिसचे पेशंट याच्यासाठी आपल्याकडे आयसोलेशन हिमोडायलिसिस मशीन वेगळ्या केलेल्या आहेत. आणि डायलिसिस सुविधा ही आपण 24/7 ही आपण सेवा देतोय अपरांत हॉस्पिटलमध्ये. मी डॉक्टर प्राजक्ता बोरकर, अपरांत हॉस्पिटल चिपळूण इथे फिजिओथेरपिस्ट म्हणून अपॉइंटेड आहे. आपल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटला बेसिक सगळ्याच इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटीज अवेलेबल आहे. फिजिओथेरपी म्हणजे काय? जेव्हा आपण कुठलाही पेन एक्सपिरियन्स करतो तर अशा पेनसाठी नॉर्मली लोक ऑर्थोपेडिशियनला कन्सल्ट करतात किंवा इतर फिजिशियनला कन्सल्ट करतात. बऱ्याच लोकांना फिजिओथेरपीनी पण आपल्या दुखण्यावर उपचार होऊ शकते हे माहिती नसते. आपण फिजिओथेरपीमध्ये प्रत्येक प्रकारचं मस्क्युलर, हाडांनी येणारा बोनी पेन, त्यानंतर कुठल्याही इंजुरीनंतर होणारा पेन, हे सगळे पेन्स जे आहेत त्याच्यावर आपण आराम मिळवू शकतो. फिजिओथेरपीमध्ये खूप सारे इक्विपमेंट्स असतात. IFT, टेन्स, अल्ट्रासाऊंड, हीटिंग मोडॅलिटीज, कोल्ड फॉर्मेंटेशन, IR लॅम्प, असे खूप सारे इक्विपमेंट्स असतात ज्याने आपलं जे त्रास आहे ते कमी होऊ शकते. यासोबतच बऱ्याचदा काही पेन्स जे आहेत ते मसल इम्बॅलन्समुळे किंवा चुकीच्या पॉस्चरमुळे, चुकीच्या टेक्निकमुळे, जेव्हा आपण कुठला स्पोर्ट्स खेळतो, कुठली एक्सरसाइज करतो, जिम वगैरे करतो, तर चुकीची एक्सरसाइज केल्यामुळे बऱ्याचदा पेशंटना पेन सुरू होते. तर ह्या चुकीच्या टेक्निकमुळे किंवा मसल इम्बॅलन्समुळे होणारं जे पेन आहे ते पण आपण करेक्ट एक्सरसाइजेसनी, करेक्ट आपण एक आपल्या बॉडीला एक डायरेक्शन देतो, त्याने आपण त्याला करेक्ट करू शकतो. यासोबत फिजिओथेरपीचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, कुठला पेशंट ICUला असतो ॲडमिट, लॉंग टाईम बेड रिडन आहे पेशंट, व्हेंटिलेटरवर आहे पेशंट, इवन इन मेटर्निटी, जेव्हा बिफोर प्रेग्नेन्सी, आफ्टर प्रेग्नेन्सी काही विमेन्सना त्रास होते, बॅकएक किंवा अदर रिलेटेड प्रॉब्लेम्स, त्याला पण प्रॉपर फिजिओथेरपी गायडन्सनी आपण ॲड्रेस करू शकतो. या व्यतिरिक्त खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. राईट फ्रॉम न्यूरोलॉजी टू स्पोर्ट्स, ऑर्थोपेडिशियन, मग इन ऑर्थो, इन न्यूरो पेशंट्स, गायनॅक पेशंट्स. ओल्ड एजमध्ये फिजिओथेरपीला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. एक्सेप्टेड ब्रँड्स आहे जे त्या पेशंटला ॲड्रेस करतात. तर असे फिजिओथेरपीचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत.